आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। मुजोर गोकुळ झाची मस्ती अजून उतरत नाहीये। न्यायालयामध्ये नेताना झा यानं पत्रकाराला सुद्धा धमकी दिली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी एका रिसेप्शनिस्टला मारहाण करणारा जो गोकुळ झा होता याची मस्ती अजून सुद्धा उतरत नाहीये। त्याला छापलाय तुम्ही का तुमचं काम आहे सही करायचं पण त्याला त्यामध्ये तुमच्यामुळे ज्याच्या रोल आहे त्याला पण पाठवते तुम्ही लोकांनी मला नाही पाहिजे नाही मला नाही पाहिजे हे पूर्ण नाही पाहिजे लोकांना माहिती काय ते नाही छापले तुम्ही लोक ते नाही छापता तुम्ही लोक त्याला छापला तुम्ही त्याला छापताय त्याला छापलाय तुम्ही का तुमचं काम आहे सही करायचं पण त्यामध्ये तुमच्यामुळे ज्याच्या रोल आहे त्याला पण पाठवते तुम्ही लोकांनी मला नाही पाहिजे नाही मला नाही पाहिजे हे पूर्ण नाही पाहिजे त्यामुळे आपण पाहतो की कशा पद्धतीने त्यानं पत्रकारांना सुद्धा आता आज धमकी दिलेली आहे। मुजोर गोकुळ झाची मस्ती उतरत नाहीये। गेल्या काही दिवसांपूर्वी याच गोकुळ झानं जी आहे ती एका महिलेला सुद्धा मारहाण केलेली होती, एका रिसेप्शनिस्ट मुलीला मारहाण केलेली होती, केवळ मराठीचा मुद्दा। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किशोर झा आपल्या सोबत आहेत। किशोर, नेमका या सगळ्यातला नेमका प्रकार काय होता आणि नेमकं हे काय प्रकरण होतं? तिथे ज्या पद्धतीने ही जी घटना घडलेली आहे, मराठी रिसेप्शनिस्टला मारहाण झाली होती, या प्रकरणामध्ये आरोपीला 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती। आज त्याची पुन्हा कोर्टामध्ये पेशगी होती, कारण की रिमांडच्या नंतर 2 दिवसानंतर पुन्हा सन्माननीय कल्याण सत्र न्यायालयामध्ये त्याला हजर करणार होते। त्यावेळेस वृत्तांकन करत असताना न्यूज 18चे पत्रकार आणि मी स्वतः किशोर पगारे ज्यावेळेस आम्ही वृत्तांकन करत होतो त्यावेळेस तुम्हाला बघून घेऊ पत्रकारांना मला फक्त बाहेर येऊ द्या, मी अशा प्रकारची त्याने जी वाटता केलेली आहे यावरून त्याचा मुजरपणा समोर दिसून येतोय। सन्माननीय न्यायालयाने जे हे केलं त्यावेळेस त्याला कोर्टात हजर केलं त्यावेळेस सुद्धा त्यांनी आरेरावी केली होती। एकंदरीत त्याचा हा जो मुजरपणा आहे तो इथून दिसून येतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी याबाबत सहकार्य केलेलं आहे, त्यांनी त्यांची ही नोंद घेतलेली आहे। पत्रकारांना अशा प्रकारची जी वार्ता करतो त्याबद्दल त्यांनी नोंद घेतलेली आहे, सहकार्य केलेलं आहे। मानपाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे सहकार्य केलेलं आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान यांनी। परंतु ज्या पद्धतीने हा जो इतका ह्या पद्धतीने वागतोय म्हणजे याला कायद्याचा धाक नाही का, की आतापर्यंत त्याच्यावर ह्या जेवढ्या केसेस झालेल्या आहेत या अनुषंगाने असं वाटून येत आहे की त्याला कायद्याची कोणत्याही प्रकारची भीती राहिलेली नाही। त्यामुळे अशा मुजोर या आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे। परंतु जर पत्रकारांना वृत्तांकन करत असेल तर अशा प्रकारची जर आरेरावी करत असेल तर हे निंदनीय आहे। तिथे खरं आहे। धन्यवाद किशोर, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावरती पोलीस कशा पद्धतीने तपास करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल।